दोन बालपणीचे मित्र होते, एकमेकांसोबत लहानपणापासून राहत होते, एकमेकांपेक्षा यांना एकमेकांवर मोठ्या प्रमाणात प्रेम होतं। म्हणजे एकमेकांचे दोस्ताना एवढा कट्टर होता की लहानपणी शाळेपासून कॉलेजपर्यंत हे दोघं एकमेकांच्या सोबतच होते। अशा पद्धतीनं अगदी जीवलग मित्र हे होते। वय वाढत होतं, यांची मैत्री तशी तशी वाढत होती, वयाबरोबर मैत्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत होती। पण मात्र मग एक ठराविक वय आल्यानंतर या दोघांचे लग्नसुद्धा झालेले होते। मग लग्न झाल्यानंतर तरीसुद्धा यांचा मित्रपणा कमी झाला नाही, उलट यांचा मित्रपणा त्याच पद्धतीनं वाढत होता। आता एक जो मित्र होता तो इलेक्ट्रिशियनचं काम करायचा, त्याचा उदरनिर्वाह करायचा, तर दुसरा जो मित्र होता तो प्लंबिंगचं काम करायचा, तो प्लंबर होता। अशा पद्धतीनं आपापल्या पद्धतीनं कामं करून ते त्यांचा उदरनिर्वाह करायचे। पण मात्र या दोघांची लग्न झाल्यानंतर त्याच्यापैकी जो एक मित्र होता त्याची नियत थोडी खराब झालेली होती, कारण की त्याचा जीव त्याच्या मित्राच्याच बायकोवर आलेला होता। आता त्याचा मित्र जेव्हा जेव्हा ड्युटीवर म्हणजे कामाला बाहेरगावी जायचा तेव्हा त्याचा मित्र त्याच्या घरी जायचा आणि त्याच्या बायकोबरोबर नको ते कृत्य करायचा। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे गुवाहाटीमध्ये घडलेली। गुवाहाटीमधलेच दोन जीवलग मित्र होते, बालपणापासून एकमेकांच्या सोबत राहत होते, शिक्षणसुद्धा सोबत घेतलं होतं आणि सोबतच नोकरी करण्याचे प्रयत्न केले, पण मात्र त्यांना पाहिजे तशी नोकरी मिळाली नाही। म्हणून त्यांनी एका जणाने इलेक्ट्रिशियनचं काम सुरू केलं तर दुसऱ्याने प्लंबिंग करण्याचा व्यवसाय चालू केला, प्लंबर म्हणून तो काम करत होता। आता याच्यामध्ये जो एक व्यक्ती होता त्याचं नाव होतं सद्दाम हुसेन, तर दुसरा जो मित्र होता त्याचं नाव होतं बापन देबनाथ। बापन देबनाथ हा प्लंबर होता तर सद्दाम हुसेन हा इलेक्ट्रिशियन होता। या दोघांची जीवलग मैत्री होती। पण मात्र एक दिवस तारीख आली 5 मार्च 2024ची। 5 मार्च 2024ला हा जो प्लंबर बापन आहे त्या बापननी सद्दाम हुसेनला फोन केला आणि फोन करून एका टेकडीवर बोलवलं। एका ठिकाणी दोघं जण दारू पीत बसले आणि दारू पीत बसले की एकमेकांसोबत मोठ्या प्रमाणात गप्पा मारल्या आणि दारूच्या नशेमध्ये टूल झाल्यानंतर हा जो प्लंबर आहे बापन देबनाथ नावाचा, त्यानं त्याच्याजवळचा गावठी कट्टा पिस्तूल काढला आणि थेट सद्दाम हुसेनला लावला आणि त्याच्यावर धाड 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 अशा गोळ्या झाडल्या आणि त्याला त्या ठिकाणी ठार केलं आणि तो त्या ठिकाणाहून पसार झाला। आता पसार झाल्यानंतर याची माहिती दुसऱ्या दिवशी सकाळी आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना मिळाली। लोकांनी ते मृतदेह पाहून त्याची खबर पोलीस स्टेशनमध्ये दिली। पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतली, तो मृतदेह ताब्यात घेतला, पोस्टमॉर्टमसाठी पाठवला, त्याची ओळख पटवली। तेव्हा समजलं की तो मृतदेह सद्दाम हुसेन याचा आहे। त्याचा CDR काढला, त्याचं लोकेशन सगळं काही तपासून पाहिलं, तेव्हा त्याच्या लोकेशनमध्ये त्याचाच मित्र सापडला। त्याचं नाव होतं बापन देबनाथ। बापन देबनाथ याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार विचारला। सुरुवातीला त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली, पण मात्र जेव्हा पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीने विचारलं तेव्हा त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। त्यानं सांगितलं की त्याचा जो मित्र आहे हुसेन नावाचा तो इलेक्ट्रिशियनचं काम करायचा आणि हा प्लंबरचं काम करायचा आणि हे दोघे बालपणापासून मित्र होते। मग या दोघांचं वय वाढल्यानंतर या दोघांचे लग्न झालं, सगळं काही सुरळीत चालू होतं। पण मात्र देबनाथ बापन जेव्हा घरी नसायचा तेव्हा त्याचा मित्र त्याच्या घरी येऊन त्याच्या बायकोबरोबर नको ते कृत्य करायचा। आता याची खबर त्याला सुरुवातीच्या काळामध्ये लागली नाही, पण मात्र हळूहळू याची माहिती त्याला हळूहळू मिळत गेली। मग तो त्याच्या मित्राला विचारणा करत होता, पण त्याचा मित्र ह्या सगळ्या गोष्टी लपवत होता। आता जीवलग मित्र आहे, बालपणीचा मित्र आहे, डायरेक्ट साथ कशी सोडावी म्हणून त्यानं त्याला अनेक वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण मात्र हद्द तेव्हा झाली की जेव्हा हा बापन नावाचा तरुण व्यक्ती ज्याच्या काही कामानिमित्त घराबाहेर गेलेला होता तेव्हा त्याचा मित्र सद्दाम हुसेन हा याच्या बायकोला घेऊन पळून गेला।
पळून गेला, 2-4 दिवस आलाच नाही आणि याची खबर त्या मित्राला मिळाली, त्याची बायको पळून गेली, त्याला मिळाली. त्यानं त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण ती नेमकी कोणासोबत गेली आहे, काय गेली आहे हे त्याला माहीत नव्हतं. पण शंका आणि संशय मोठ्या प्रमाणात त्याच्याच मित्रावर होता. पण त्याचा संशय जेव्हा सत्यात उतरला आणि त्याची बायको त्याच्याच मित्राबरोबर पळून गेली आहे हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं, तेव्हा त्यानं गोडीनं दोघांनाही बोलून घेतलं आणि मग 5 मार्चची तारीख येऊ दिली. 5 मार्चची तारीख आल्यानंतर झालं गेलं सगळं विसरून जा असं म्हणून तो त्याच्या मित्राला एका ठिकाणी घेऊन गेला, दारू पिली आणि मग स्वतःकडची बंदूक काढून त्याच्या मित्राला त्यानं गोळ्या घातल्या, ठार केलं आणि मग पोलिसांच्या ताब्यात गेला. आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, कायदेशीर कारवाई त्याच्यावर सुरू आहे. पण मात्र त्याच्याकडे नेमका हा गावठी कट्टा कसा आला, कुठून आला, त्याला कोणी मदत केली, या संपूर्ण गोष्टीचा तपास पोलीस अजूनही करत आहेत. पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्यात हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं. आता या संपूर्ण गोष्टीमध्ये, घटनेमध्ये जे काही मित्र आहेत त्यांनी केलेलं जे काम आहे या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.